तो हॅलो गाईज, आदल्या रात्री असं काही झालं होतं जेणेकरून माझी झोप तर उडालीच होती. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला हॉस्पिटलला जावं लागलं. हे का जावं लागलं हे मी तुम्हाला सांगते. सो मी आणि मम्मी रेडी होऊन पहिले हॉस्पिटलला गेलो सोहमला घेऊन. सोहम म्हणजे माझा लहान भाऊ 12च वर्षाचा आहे. पण तो एवढा मस्तीखोर आहे की तुम्हाला काय सांगणार. तो माती खेळता खेळता त्याच्या कानात खडे गेले आणि त्या खड्यांनी त्याच्या कानाच्या पडद्याला होल पडला. म्हणजे आता डॉक्टर देतील त्या गोळ्यांनी जसं कान नीट झालं तर ठीक आहे, नाही तर डॉक्टर बोलले त्याचं ऑपरेशन करावं लागलं. 12च वर्षाचा मुलगा आहे, इतका लहान आहे आणि मला सांगा या फक्त मातीच्या खड्याने त्याचा कानाचा पडदा फाटला गेलाय. तर तुम्ही पण रिस्क घ्या. जे पण माझा व्हिडिओ बघताय ना ते प्लीज त्यांच्या मुलांना, त्यांच्या घरात लहान भाऊ असतील या कोणी पण असेल फॅमिली मेंबर मध्ये लहान, तर त्यांना मातीपासनं खड्यांपासनं लांब ठेवा. म्हणजे काय होऊ शकतं ना हे सांगू नाही शकत. पण त्याचा मूड ऑफ झाला होता म्हणून मी त्याला बाहेर घेऊन आले आणि त्याला गोडची बाळी केली. त्याला खूप दिवसापासून घ्यायची होती कानात घालण्यासाठी. सो त्याच्या अपोजिट कानात मी ती बाळी केली आणि खरंच तो हॅप्पी झाला होता. पण त्याचा अजून मूड चांगला करण्यासाठी मी त्याला बाहेर जेवण करायला घेऊन गेले. सो प्लीज आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्या. सो बाय गाईज.